इथली प्रत्येक व्यक्ती पूर्ण क्षमतेने आणि सभ्यतेने विकसित व्हायची असेल तर 3 डज आणि 3 डोंट्सचा विचार करायला हवा. 3 डज काय पाहण्यापूर्वी आपण 3 डोंट्स काय पाहूया. डोंट ट्रबल एनीबडी. कोणालाही त्रास देऊ नका. प्रत्येकाने ही एक छोटी गोष्ट लक्षात ठेवली की मला कुणीही त्रास दिलेला आवडत नाही, तर मीही कुणाला त्रास होईल असं वागता कामा नये. डोंट कॉज एनी लॉस टू एनीबडी. कुणाचंही नुकसान करू नका. प्रत्येकाने ही काळजी घेतली की माझ्या नकळत कुणावरही नुकसान होता कामा नये, कारण माझं नुकसान झालं तर मी दुःखी होतो, मी अडचणीत येतो आणि मला राग येतो. डोंट इन्सल्ट एनीबडी. कुणाचाही अपमान करू नका, कारण जगातील सर्वांनाच अपमान झाल्याचं दुःख सहन होत नाही, तेव्हा प्रत्येकालाच खूप राग येतो आणि दुःखही होतो. आपण हे छोट्या आणि साध्या वाटणाऱ्या 3 डोंट्सची व्याप्ती आणि परिणाम लक्षात घेतला तर हे लक्षात येतं की 3 डोंट्सच्या आचरणानं समाज कितीतरी सुंदर आणि सुसंस्कृत बनेल. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नच निकालात निघेल. घराघरात, गल्लीत, चौकात, गावात, शहरात निर्माण होणारे वादाचे प्रसंगच संपतील. कारण आपल्या अवतीभोवती आणि अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा याच 3 गोष्टीमुळे ताणतणाव आहेत, भांडण तंटा आहेत. आपण या सर्वच घटनांची कारणे शोधली तर आपल्या लक्षात येईल की छोटी छोटी कारणं असतात. गाडी वाटेतच पार्क केली, कुणी जिन्यातच वाट अडवून गप्पा मारत आहे, कुणी नको एवढ्या आवाजात बोलतो आहे, ओरडतो आहे, कुणी कुणाची छेड काढतो आहे, कॉलेज ऑफिसमध्ये रॅगिंग चालू आहे, छोटे छोटे कार्यक्रमात, मिरवणुकीत आणि वरातीत कर्णकर्कश डॉल्बीचा वापर होतो आहे. या सगळ्या मीला त्रास देणाऱ्या गोष्टी आहेत. अपमानाच्या बाबतीत माणसाला एक वेळ खायला नाही मिळालं तरी चालेल, पण त्याचा अपमान होऊन चालणार नाही. छोट्या छोट्या कारणावरून मोठा अपमान होत असतो. इतिहासात आणि आपल्या अवतीभोवती अशी अनेक उदाहरणं आहेत. अशा राष्ट्रीय आणि ऐतिहासिक अपमानापासून ते घरगुती कारणाने, समारंभातून, व्यक्तिगत जीवनात, कार्यालयात, सार्वजनिक ठिकाणी होणारे अपमान हे अनेक वादाचे, मारामाराचे प्रसंगाला कारणीभूत ठरतात. माझ्याकडून कोणाचा अपमान होता कामा नये. नकळत झालाच तर तात्काळ दिलगिरी व्यक्त करण्या इतकं माझ्या मनामध्ये मोठेपणा असायला हवं. 3 डोंटची पक्की जाणीव झाली की 3 डज मध्ये आपण बघू. बी ॲज कॅपेबल ॲज यू कॅन. स्वतःला शक्य तितकं सक्षम बनवा. स्वतःमध्ये निसर्गताच अनेक क्षमता असतात, त्या ओळखून योग्य मार्गदर्शन आणि शिक्षणातून त्याचा विकास करायला. जगात अनेक माणसाने शून्यातून, प्रतिकूल परिस्थितीतून आणि अपयशातून खूप मोठे यश प्राप्त केलं. त्यासाठी त्याने त्यांच्यामध्ये असलेल्या क्षमतांचा विकास केला, मोठी स्वप्न पाहिली आणि ती साकार केली आहेत. यशासाठी केवळ स्वप्न पाहून चालणार नाही, तर कर खुद को बुलंद हे समजावून घ्यायला. डू थिंग्स दॅट आर युजफुल फॉर यू ॲज वेल ॲज फॉर सोसायटी. असे काम करा की जे तुम्हाला उपयोगी असेल आणि समाजालाही. आपण यशस्वी उद्योजक बनाल तर समाजासाठी उत्तम प्रोडक्ट द्याल, अनेकांना रोजगार द्याल आणि स्वतः उत्तम उद्योजक व्हाल. कलेक्टर व्हाल, DSP व्हाल, तर सारे जिल्ह्यात कायदा व्यवस्था आणाल आणि सर्वांगीण विकास कराल. हेल्प ऑदर्स टू बी ॲज कॅपेबल अँड सक्सेसफुल ॲज यू आर. इतरांनाही तुमच्यासारखं मोठं होण्याची, यशस्वी होण्यासाठी सहकार्य करा. आपल्या अवतीभोवती अनेक मुलं, तरुण, कुटुंब अशी असतात की ज्यांना थोड्या प्रेरणेची आणि मार्गदर्शनाची आवश्यकता असते. अशी प्रेरणा योग्य वेळी मिळाली आणि आवश्यक मार्गदर्शन मिळालं तर अनेक लोक हे तुमच्यासारखेच मोठे आणि यशस्वी होतील. आणि अशा अनेक सक्षम आणि सुसंस्कृत माणसांच्याकडून आणखी मोठ्या प्रमाणावर सक्षम आणि यशस्वी माणसं घडवली जातील. आणि समाज सक्षम आणि यशस्वी बनवण्यासाठी आणखीन काय लागतं, आणि हेच करण्यासाठी हाच ध्यास घेऊन आम्ही आमचं काम सुरू करू. जय हो, मंगल.